रेडी सर? या. नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत. तर आपल्या बरोबर आहेत संस्कृती इव्हेंट या कंपनीचे फाउंडर मिस्टर आकाश ठाकूर. तर आकाश सर, तुम्ही तुमच्या आणि वसुंधरा मॅम बद्दल एवढं बोललात. आता तुमच्या लहानपणाबद्दल सुद्धा प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. मला पण माझ्या लहानपणाबद्दल बोलायला खूप आवडेल. शेवटी खरा माणूस तेव्हाच घडतो. गंगाधर ठाकूर माझे आजोबा, ते एका मंडप पुरवणाऱ्या कंपनीत काम करायचे. माझ्या बाबांनी अगदी तरुण असल्यापासून माझ्या आजोबांना मदत केली आणि मग त्यांच्या आशीर्वादाने बाबांनी एक मंडप बांधण्याचा बिझनेस सुरू केला. तेव्हा आईने हिमतीने घर सांभाळून आम्हा सगळ्यांना मोठं केलं. लग्न समारंभात कसली काळजी घ्यायची, लोकांच्या गरजा कसं पूर्ण करायच्या, हे सगळं मी बाबांकडून शिकलो. आणि मग जेव्हा संस्कृती इव्हेंट्स सुरू करण्याचा विचार केला तेव्हा नको नको म्हणत असताना पण आईने तिचे सगळे दागिने गहाण ठेवले. का? तर काही कमी नको पडायला म्हणून. मला माझ्या बाबांकडून ज्ञान मिळालंय, तर माझ्या आईकडून बल. मला तुम्हाला काहीतरी वाचून दाखवायला आवडेल. आईसारखी कणखर स्वभावाची बाई मी कधीच पाहिली नाही. कोणत्याही परिस्थितीत हिम्मत हरून न देण्याची ताकद तिच्यात आहे. म्हणजे काय म्हणजे? मला एक सांग, जयश्रीनी वसुंधराच्या कानाखाली मारली हे तू बघितलंस हो ना? येस. अजून काय बघितलंस? तिचा सुजलेला गाल. हसण्यापेक्षा स्वतःच्या सासूचा चेहरा बघितला असतास ना तर कळलं असतं तुला. काही जिंकलो बिंकलो नाही होत आपण. व्हॉट? व्हॉट काय व्हॉट? जयश्रीचा चेहरा बघितलास? तिला गिल्टी वाटत होतं, लाज वाटत होती स्वतःची. नो. ओ नो नाही, हेच होऊ द्यायचं नाही आपल्याला. तनया, कळतंय का तुला? ती जयश्री ना आपल्या कंट्रोल खाली राहिली पाहिजे सतत. तिला अजून गिल्टी वाटता कामा नये आणि यासाठी काहीतरी करावं लागेल. काय हो, तुला काहीतरी करावं लागेल. मी काय करणार आहे मम्मा? गॉड, आता हे सुद्धा मीच सांगायचं का तनया? एनिवे, ऐक. कळलं? जा आता. जे नाहीये ते दिसायचा प्रश्नच येत नाही आकाश. झापड तुझ्या डोळ्यावर बांधली गेली माझ्याने, म्हणून तू तिची बाजू घेतोस. ठीक आहे, ठीक आहे. तसंच घेतोय मी त्यांची बाजू, आणि घ्यायलाच पाहिजे ना. तू शिकवलंयस का, सत्याची बाजू घेणारा एकटा जरी असला ना तरी सत्य कधीच हरत नाही. पण तूच तुझी शिकवण कशी काय विसरलीस? आकाश, तू अशी नव्हतीस का? काय झालंय तुला? तू काय एवढी बदललीस? प्लीज अजून एकदा विचार कर. तुला काय वाटतंय? फक्त तुला एकटीला काय वाटतंय हे जरा तपासून घे प्लीज. वाव,
आकाश दादा पण ना अजून तुम्हालाच बोलतोय. नाही आई, तुम्हीच सांगा, आई कधी बदलू शकते का? नाही, मला तर वाटतंय ना आकाश दादाच बदललाय. आता तो जरी बोलत असला ना तरी चावी ती वसुंधरा मारते. म्हणूनच तो स्वतःच्या आईवर पण विश्वास ठेवायला तयार नाहीये. आई 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 प्लीज तुम्ही रडू नका ना. मी तुम्हाला असं अजिबात नाही बघू शकत. मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच मी अखिलला असं कधीच बदलू देणार नाही. आणि स्पेशली कोणाला त्याला मॅनिप्युलेट पण करू देणार नाही. प्रॉमिस आई. तुम्ही आधी शांत व्हा बरं.